आज मोठी दर्गा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार सभा झाली। त्यामध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रवादी गटाचे माजी मंत्री नवाब मलिक साहेब आणि विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडीजी हे या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक सेक्युलर पक्ष आहे आणि सेक्युलर पक्षाची विचारधारा घेऊन महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार असतील आणि राष्ट्रवादीचे सगळे आमचे आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे सगळे एक सेक्युलर विचारसरणीला घेऊन पुढं जातात आणि माझी कंधार शहरातील जनतेला हे आव्हान राहणार आहे की आपण ह्या शहरामध्ये सर्व जाती सर्व पंथांचे लोक हे एकत्र नांदतोत, एकमेकांच्या सुखादुःखात जातोत। राजकारण किंवा हे सगळं हे आपलं इलेक्शनच्या एक काही पिरियडपर्यंत असतंय। तर माझी सर्व जनतेला ही विनंती राहणार आहे की आपण उद्या येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20ला 20 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि अध्यक्षपदासाठी मी स्वप्नील हनुमंत विश्वनाथराव पाटील लुंगारे आम्हा सर्वांना घड्याळ या निशाणीवर मतदान करून आपण सर्वांनी विजयी करावं आणि आम्हाला मागच्या 8-10 वर्षात जो कंधार शहराचा विकास खुंटलेला आहे तो आदरणीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत राहून करण्याची संधी द्यावी ही जनतेला मी नम्र विनंती करतो। दादा, आपण जसं सत्ता आली आपली तर असं लोकांचा आम्ही आज प्रतिक्रिया घेतलो तर आम्हाला असं वाटतं की लोकांकडून की पहिला लोकांचा मोठा प्रश्न होता की दवाखान्याचा, जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यात सुविधा नाही म्हणून लोक संतापलेले आहेत। अनेक लोकांची आम्ही मुलाखत घेतली, याबद्दल आपलं काय भूमिका राहणार आणि जर दुसराही नवीन दवाखाना उभारण्यात आला म्हणूनही माहिती मिळाली, परंतु आता जे सध्या आहे त्याच्यात कोणतीही सुविधा नसल्याने लोकांचे प्रश्न आपल्या सोडवू। कसं आहे, कंधार शहराला एक दवाखान्याची मोठी वास्तू आज बांधून तयार आहे। काही गोष्टींसाठी वेळ लागत असतो। आता ती वास्तू जरी कंप्लीट असली तरी तिथं स्टाफ हे करणं हे आता राज्य शासन स्तरावरच्या गोष्टी आहेत, ह्या होत आहेत। 1 महिना 2 महिन्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण होतील आणि ते झाल्याच्या नंतर कंधार शहरातल्या सर्व जनतेला जे आरोग्याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आल्या तर लोहा नांदेड असं पळावं लागतं, ते पळावं लागणार नाही। जो काही इलाज आहे तो आपल्या इथल्या इथं सगळी डॉक्टरची सुसज्ज अशी टीम आणि त्यावर आमदार साहेबांचं बारकाईनं लक्ष आहे आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि आरोग्य सुविधा ही एकदम चांगल्या दर्जाची कंधार शहरातील नागरिकांना भेटेल। दादा, अनेक मुस्लिम समाज आपल्यासोबत असतो, प्रताप पाटील चिखलीकर सोबत असतो, कोणत्याही पक्षात त्यांना गेलं तरी त्यांना ज्यातच प्रतिसाद देतात। तर आपलंही नाव निघालं की स्वप्नील पाटील ही सर्व समाजाला घेऊन चालतो, तर आपल्या मुस्लिम समाजाबद्दल काय सांग? कसं आहे, कंधार शहरामध्ये मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, जेवढे पण 18 पगड समाज इथं राहतात त्या समाजाचं एकमेकासोबतचं बाउंडिंग हे खूप चांगलं आहे। आमचं शहर हे नेहमी सगळे एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं नांदतात। कोणाच्याही अडचणी असो मग तिथं समाजाचा विषय कधीच राहत नाही, सगळे एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांच्या अडीअडचणीमध्ये राहतात। त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरावर बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल,
हे 4-2 पिढ्यापासनं हे सगळे समाज आम्ही कधी आयुष्यामध्ये जातीवाद केला नाही, आयुष्यात कधी करणार नाही. आमदार साहेब पण कधी जातीवाद केले नाहीत आणि करत नाहीत. आमचं त्यांचा परिवार असो, आमचा परिवार असो, हे आम्ही सेक्युलर हे म्हणून आहोत. त्याच्यामुळं आम्ही जातीवादामध्ये कधी अडकलो नाही. त्यामुळं मुस्लिम समाज असो, बौद्ध समाज असो, नातन समाज असो, ब्राह्मण असो, जेवढे काही समाज या कंधार शहरात आहेत त्या सगळ्यांचे आमचे संबंध हे सलोख्याचेच आहेत आणि त्यांचा आम्हाला नेहमी पाठिंबा राहिलेला आहे.